म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सद्गुरू श्री संत महमद महाराज यांची पालखी असते आणि ही पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असते। आपल्याबरोबर आता या ठिकाणचे विश्वस्त आहेत, आपण त्यांच्यावर बातचीत करणार आहोत। हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे सगळं प्रतीक आहे, कसं सगळं तुम्ही बघता आणि काल काही ठिकाणी गुन्हे पण तुम्ही दाखल केले? सद्गुरू श्री संत शेख महमद महाराज पालखी सोहळ्याचं हे दुसरं वर्ष आहे आणि अतिशय उत्साहामध्ये श्रीगोंदा ते पंढरपूर असा हा पायी वारी सोहळा आहे। याच्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातूनच नव्हे तर नगर जिल्ह्यातून अनेक भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। संत श्री शेख महमद महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे समकालीन संत होते आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। वारकरी विचारधारा, वारकरी संत साहित्य यावर आणि त्या महाराजांची खूप मोठी ग्रंथसंपदा आहे, त्यामुळं महाराजांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी त्यांना मानणारे भक्त आहेत, वारकरी आहेत, ते या सोहळ्यामध्ये या निमित्ताने सहभागी होतात। पालखी सोहळा सुरू झाला, विरोध पण झाले, अनेक अजूनही विरोध होत आहेत सोशल मीडियावरती, कसं तुम्ही सगळं बघता? सोशल मीडियातून काही स्वतःला हिंदू समजणारे लोक, विक्षिप्त लोक वेगळ्या पद्धतीने मुद्दाम काहीतरी करायचं म्हणून टीका करतात, परंतु आता महमद महाराजांच्या सोहळ्यामध्ये सहभागी होणारे आम्ही हिंदूच आहोत आणि हा सर्व लोक हा सोहळा काढतात, त्यामुळे मला वाटतं अशा लोकांच्या टीकेकडे काही फार लक्ष देऊ नये। त्यांच्यावर गुन्हा दाखल आपण केलेला आहे आणि जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पोलीस डिपार्टमेंट ती करेल। पण ही वारी तुम्हाला सुरू कशी करावं वाटली? हे दुसरं वर्ष सद्गुरू रामकृष्ण हरी सद्गुरू शेख महमद महाराज यांचे समाधीला जे संजीवन समाधी आहे 365 वर्ष झाले यांना, तर आम्ही गेल्या वर्षीपासून ही पालखी सोहळा चालू केलेला आहे। आदरणीय माणिक महाराजांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही हा चालू केलेला सोहळा आहे। पण मग आधी विरोध केला, लोकही अजून आता वाढतात। हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे। पण त्या लोकांना काय आव्हान करणार? अशा लोकांना काय आव्हान करणार जे विरोध करतात? नाही, अशा विक्षिप्त लोकांना आम्ही एवढंच आवाहन करू की त्यांनी सद्गुरू श्री संत शेख महमद महाराजांना समजून घ्यावं, त्यांचं वारकरी साहित्य वाचावं, त्यांनी एकदा जिथून पालखी निघते त्या श्रीगोंदा शहरामध्ये यावं, मंदिरात यावं, दर्शन घ्यावं, त्यांच्या वृत्तीमध्ये निश्चित बदल होईल। नक्की आपण जर पाहिलं तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून सद्गुरू श्री संत शेख महमद महाराज यांची ही पालखी आहे आणि हे दुसरं वर्ष आहे, त्यामुळं साहजिक आहे सोशल मीडियावरती या पालखीला विरोध होत असला तरी ही पालखी निघली आहे, ही अत्यंत महत्त्वाचं आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक जपण्याचं काम या वारीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। मात्र जे विक्षिप्त लोक असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाते आहे। इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये या सर्व ट्रस्टींनी गुन्हा जो आहे तोही दाखल केलेला आहे। मात्र एक वेगळं पण जपण्याचं काम महमद महाराज या पालखीतून हे सर्व वारकरी जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन आदर्श खटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, बावडा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।